अध्यक्ष तथा उपाध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक तथा उपमुख्याध्यापक आणि खवे गावातील झालेल्या सर्व गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा। एकेकाळी आम्ही या शाळेमध्ये शिकत होतो। शिकता शिकता हसत खेळत ते दिवस निघून गेले। मला आठवतं ज्यावेळेस असे कार्यक्रम या शाळेमध्ये आयोजित केले जायचे, कार्यक्रमाच्या अगोदर या शाळेचे मुख्याध्यापक, या गावाचे लाडके मुख्याध्यापक न्यामगंड गुरुजी आम्हाला कार्यक्रमाच्या अगोदर 2 दिवस बोलवायचे आणि छोट्याशा कागदावरती भाषण लिहून द्यायचे। तो भाषणाचा कागद आम्ही खिशामध्ये घालायचो, आनंदाने घरी उड्या मारत जायचो। रात्रंदिवस कष्ट करून ते भाषण पाठ करायचं। परंतु ऐन वेळी ज्यावेळेस कार्यक्रमाची वेळ यायची, भाषण करायची वेळ यायची, ज्यावेळेस आम्ही भाषण करायला याच स्टेजवरती यायचो, आल्यानंतर रात्रंदिवस कष्ट करून रट्टा मारून पाठ केलेलं भाषण क्षणामध्ये विसरून जायचं। परंतु कडेलाच या शाळेचे मुख्याध्यापक, माझे लाडके मुख्याध्यापक न्यामगंडे गुरुजी उभा असायचे आणि उभा असताना ते बोलायचे आणि त्यांच्या पाठोपाठ मग आम्ही बोलायचो आणि शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र बोलून आम्ही आमच्या जागेवर बसायचो। न्यामगंडे गुरुजींनी या खवे गावासाठी खूप चांगले काम केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप चांगली शिकवण आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। होय, आम्ही शिकायला तर तयार आहे, परंतु योग्य तो शिक्षक सुद्धा आयुष्यात शिकवणारा पाहिजे, हे सुद्धा गोष्ट फार महत्वाची आहे। आमच्या अंधारलेल्या आयुष्याला, या खवे गावाला अंधारलेल्या आयुष्याला छोटीशी पंथी लावून ज्या या खवे गावामध्ये ज्याने उजेड पाडला, ते उजेड पाडणारे गुरुजन म्हणजे न्यामगंडे गुरुजी आहेत। आपण सगळे म्हणतो महिलांना चांगले शिकवलं पाहिजे, चूल आणि मुली प्रथा बंद केली पाहिजे आणि महिलांना सुद्धा एक विचार करण्याची संधी दिली पाहिजे। परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण ही परिस्थिती बघतो, खूप कमी प्रमाणात हे आपल्याला पाहायला मिळतं। परंतु 100% ही गोष्ट ज्यांनी सत्यात उतरून दाखवली ते शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे न्यामगंडे गुरुजी आहेत। त्यांनी महिलांची सहल या खवे गावातून नेली आणि ती यशस्वीरित्या पूर्ण पाडून लावली। त्याचप्रमाणे या शाळेमध्ये अनेक शिक्षक होऊन गेले, आमचे पवार सर असतील, या शाळेचे माजी शिक्षक, त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या मुलांसाठी शालेय वस्तू भेट करणारे नामदेव पाटील सर जरी इथं नसले तर ते आमच्या मनामध्ये कायम असतात। त्यांनी प्रयत्न असे केले, त्यांनी नामदेव पाटील सरांनी प्रयत्न असे केले की त्यांनी शिकवलेल्या मुलांचे बोर्डामध्ये 4 मुलांचे नंबर आले। त्यांनी संघर्ष असा करायला लावला की त्यांच्या संघर्षातून सेपक टकरामध्ये खवे गावातील मुलांनी कर्तृत्वाचे झेंडे अटके पार लावून दाखवले। अशा अनेक प्रकारचे कामं या शाळेमधल्या शिक्षकांनी केले आहेत। ही तुमची मागची इमारत बघता, ही इमारत खालून वर आणण्यापासून ही इमारत